भरली मी भरली मी आम्हाला कच्च समजेल काय की तुम्ही ऐका नाही काय आव ती हळद होईल म्हणा सॉरी बघायचं आता कोण तुम्हीच हारता वहिनी उतरा उग मला का तर लहानपणीची आठवण. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. बांधकाम कालपासून सुरू झालं आहे आणि त्या व्लॉगला इतक्या भरभरून सुंदर अशा तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत ना, खरं म्हणजे दिवसच बनला माझ्या त्या सगळ्या कमेंट्स वाचून. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. असंच प्रेम आमच्यासोबत तुमचं कायम राहू देत. आणि काल ना मी बांगड्या भरल्या होत्या, हिरव्या बांगड्या लग्नाच्या, ते दाखवलं होतं. खूप जणींनी विचारलं की कुणाचं लग्न आहे वगैरे, तर माझ्या चुलत भावाचं लग्न आहे, म्हणजे भाऊकीतलं लग्न आहे, अगदी घरातलं घरच आहे. सो त्यामुळे तिकडे पण जायचं आहे आज, कारण की हळदी आहेत आज. आणि आमच्या इकडची हळदी किंवा लोटांगण एक गोष्ट असते आमच्या इकडे, ती प्रथा आहे, तर ती खूपच वेगळी आहे. आणि ते सुद्धा जमलंच तर मी थोडंसं शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. कारण बघा, जसं म्हणतात ना आपण, भाषा बदलत जाते, पाणी बदलत जातं, तसं प्रत्येक ठिकाणची लग्नाची प्रथा वगैरे थोडीफार वेगळी असू शकते. तर आमच्याकडे हळदीच्या दिवशी लोटांगण असतात आणि आजच सुवासिनीसुद्धा जेवू घालतात, आणि ते पण लोटांगणाहून आल्यानंतर. तर त्यासाठीचा स्वयंपाक जो आहे तो आत्तापासून करायला घ्यावा लागतो आणि सगळी भावकी एकत्र येते. तर वहिनीसुद्धा स्वयंपाक करण्यासाठीच गेलेल्या आहेत तिकडे. आणि सकाळचा स्वयंपाक मात्र आम्हाला आता घरीच बनवायचा आहे, रात्री तिकडेच असू आम्ही जेवायला. सो सगळं दिवसभरात काय काय छान छान असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तुम्हाला सांगू का, आईला ना कोल्हापूरपेक्षा ढोराळ्यात सगळ्यात जास्त का राहायला आवडतं माहिती का? एक तर तिच्या इतक्या साऱ्या मैत्रिणी आहेत आणि त्या घरी येऊन तिच्यासोबत गप्पा मारत बसतात. काही वेळा अंगणात आई बसते तेव्हा त्या सगळ्याजणी येतात. कधी कधी आई हळूहळू चालत त्यांच्या घरी जाते. सो ह्या गोष्टी ना गावाकडे खूप असतात. कोल्हापूरला आपण फ्लॅटमध्ये राहतो त्यामुळे तिला जास्त बंदिस्त वाटतं. आता तिची मैत्रीण आली. चिकू तुझे किती वाटले बघ. आता वहिनी पण आल्या होत्या आणि आई शांभवीचे झुट्टू घालत होती. आता तिचे केस काढायचे चाललेले आहेत, म्हणजे जावळ काढायचे आता लवकर. आता आम्ही निघालेलो आहोत लोटंगणासाठी. म्हणजे लग्नाच्या अगोदर आमच्या इकडे ना, अगोदरच्या दिवशी, उद्या लग्न आहे तर आज लोटांगण असतं आणि हळद पण असते. तर अगोदर लोटांगण मग हळद आहे की नाही वहिनी? आता लग्न चुलत भाऊ आहे भाऊकीतला आहे. सो तिकडे चाललो आहे आम्ही. हळद आणि दोन्ही गोष्टी असणार आहेत. लोटांगण दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्ही. मला माहिती आहे लगेच गप्प बसला. काय म्हणला वहिनी? बोला की वहिनी. तर माझ्यापेक्षा वयाने जरी मोठ्या असल्या ना, तरी माझ्या चुलत भावाची बायको आहे म्हणून थोडंसं मी पण त्यांना चिडवत होते. थट्टा मस्करी चालतच राहते. मई पण होती, तुम्ही पाहिलं असेल तर. आणि खूप साऱ्या जणी आता इथं हळदीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. भरली मी भरली मी भरली. तसा लोटांगणाला काही कारणानिमित्त वेळ होता त्यामुळे आम्ही घरी आलोत, कारण की माझी मावस बहीण आली होती घरी. सो तिला भेटण्यासाठी. आणि इकडे बघा दोघीचा दंगा. आम्हाला कच्च समजेल काय की तुम्ही ऐका नाही काय आव ती हळद होईल म्हणा सॉरी बघायचं आता कोण तुम्हीच हारता वहिनी उतरा उग मला का तर लहानपणीची आठवण झाली. राहू द्या, सॉरी म्हणा. सोडा ठेवून ही काय प्रकार? सॉरी मन सॉरी सॉरी. म्हणायचं नाही पण सॉरी. हारत नाही तर
अंदाज आला. तसं तर वहिनींनी सॉरी म्हणलंच नसतं, परंतु पुढच्या कार्यक्रमाला वेळ होतोय म्हणून शेवटी तर सॉरी म्हणल्या आणि ह्या दोघींचा दंगा संपला. आता पुन्हा आल्यावर होते आता म्हणजे त्याला गावाला जायच्या अजून कार्यक्रम माहिती की हळदी वगैरे लागली. आता लोटांगणासाठी चाललोय. लोटांगण काय असतंय ते या बाजू थोड्या वेळात तुम्हाला दिसत. ही जी गर्दी आहे ना, याच्यामध्ये सगळे सोयरे धायरे, भाऊबंधकी, मित्रपरिवार दोन्हीकडचे साईडचे सगळे मिळून देवीच्या मंदिराकडे जात आहेत. कारण त्या मंदिरातच जी काही लोटांगणाची प्रथा आहे ती पार पाडली जाते. सो इथं आता सगळ्यात अगोदर प्रत्येकजण मंदिरात दर्शनाला गर्दी करतात. दर्शन झाले सगळ्यांचे की सगळ्या महिला एका बाजूला आणि पुरुष एका बाजूला बसतात. आता इथे क्लासच्या चौकशीसाठी कॉल येतो. एकाच्या काकत एकाच्या मांडीवर काय चाललं. ते नुसतं 2-2 घेऊन यायच्यात आपण. गावाकडे अजूनही 12 बलुतेदारीची प्रथा चालू आहे आणि त्यामध्येच वारकाच्या ज्या काकी आहेत तर त्या सगळ्या जणींना सुवासिनींना कुंकू लावतात आणि हळद लावताना परटीन मावशी ज्या असतात ना तर त्या ते सगळे विधी गाणे वगैरे म्हणतात. आता इथं पुरुष मंडळींना आहेर चढवला जातोय आणि आता पुरुष मंडळींना जो आहेर चढवला जातो त्याच्यावर साड्या ठेवलेल्या असतात आणि तेच कपडे उद्या लग्नामध्ये घालायचे असतात सगळ्यांनी. म्हणजे सख्या बहीण भावाचं एकाच मांडवात लग्न आहे. त्यामुळे मला दोघी जणींना लोटांगण करताना दिसत असेल. त्याच्यामध्ये एक नवरदेवाची आई आहे आणि दुसरी आहे ती चुलती. म्हणजे ते असा रिवाज आहे, लग्न मुलाचं असू दे किंवा मुलीचं असू दे, लग्न किती आहेत त्यानुसार वरमाया लोटल्या जातात. आता वरमाई म्हणजे मुलाची आई प्लस चुलती सुद्धा आपण लोटू शकतो किंवा भावकीतली जी स्त्री आहे तिला तुम्ही मान देऊ शकता. तर तशाच पद्धतीने हे आता लोटांगण घेतलं जातंय. सेम ही प्रोसिजर माझ्या लग्नात पण होती, भैयाच्या पण होती आणि गावात जेवढी पण लग्न होतात त्या प्रत्येकाच्याच लग्नात ही प्रथा आमच्याकडे केली जाते. तर आपण खूप छोटे आहोत की ह्या गोष्टी बोलायला की चूक की बरोबर किंवा श्रद्धा की अंधश्रद्धा, परंतु ना एवढ्या कडक उन्हामध्ये ही साईडची फरशी जी आहे ना इतकी तापलेली आणि त्याच्यावरती त्या दोघींना लोटलं जातं ते बघून मला खूपच कसं तरी वाटत होतं. पण याच्या मागचं लॉजिक काय ते सुद्धा मला माहिती नाही आहे किंवा गावात कुणालाही विचारलं तर ते म्हणतात ही आपल्या इथली प्रथा आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्या गावची प्रथा आहे. तुमच्या इकडे कुठे असं आहे का मला सांगा आणि हे पाहून काय वाटतं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कसं काय वाटतंय सांगा बरं, सांगा की. आपल्या गावची प्रथा प्रत्येकात म्हणजे मुलाचं लग्न असो किंवा मुलीचं असो असं आहे.
चला झालं लोटांगण होय. अशा पद्धतीने लोटांगण पार पडलेलं आहे आज अख्खा दिवस सोबतच असं वेगवेगळं असं म्हणायला पाहिजे का. वहिनी कसली पाहिजे साडी तुम्हाला नकोय. एवढा वेळ तर लय हक्कानं चाललं होतं. कॅमेरा ऑफ असतो ना मला इतकं चिडवतात ह्या सगळ्या माझ्या भाऊजया आणि कॅमेरा ऑन केला की सगळ्यात चुप बसतात. मैचं घर आहे आणि इकडे पाहू शकता हे लगीन घर त्या बाजूचं आहे ते आमचं. अशा पद्धतीने छान असं लोटांगण झालेलं आहे. आता या पुढचं जे काही असं शेअर करते चला घरी जातो. आता मी घरी चालली आहे. इकडे माझं मंदिर आहे गोरोबा काकाचं तर तिथे आता सप्ताह बसलाय अखंड हरिनाम सप्ताह आणि आता सवाष्णी जेव घालायच्या वगैरे ते चालू आहे. पण शांभवी रडत असेल म्हणून आली घरी आपल्या पलीकडेच म्हणजे जरा वेळाने आता बघू कंटिन्यू करतो तर शेअर करते. चला दुखत असेल. मी आता सवाष्णी जेवायला आलोय लगीन घरी आणि इथला थोडा माहोल दाखवते तुम्हाला. चला आता सुवासिनी जेवायला आलोय. सगळा अंधार तर सुवासिनीचं जेवण वगैरे आमचं आटोपलेलं आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मी दाखवते. शांभवीला घ्यायला मी आले. शांभवी कुठे बसली आहे बघा. काय चाललंय काय चाललंय अशा बसलीस तू. यायचंय का नाही मग घरी. अगो बाई येणार नाहीस तू. चल जसं मांडीवर आणि येणारच का नाही तू. आलोय घरी आम्ही. आज दिवस पूर्ण असाच गेलाय. तर चला जय शिवराय जय शिवराय. आता खरं तर कालच आम्हाला मेहंदी काढायची होती पण माझं थोडंसं कोलॅबरेशनचं काम होतं आणि एडिटिंगला खूप वेळ गेला त्यामुळे मग काल तर नाही झाले. परंतु मग आज वहिनी म्हटलं की नाही ताई आज काही झालं तर काढायची. त्या लाडक्या भाऊजाईची इच्छा पूर्ण केली आणि मेहंदी काढायला सुरुवात केली नाही तोपर्यंत श्री शौर्य साईडला येऊन बसले. चिकू नाही पण ह्या दोघांना खूप जास्त इंटरेस्ट असतो अशा गोष्टी. इथं वहिनी श्रीला सगळी स्टोरी सांगतायत दिवसभरातली ज्याच्यामध्ये ना त्या मंदिरात माझी जी चुलती आहे तिच्या मांडीवर बसलेल्या त्यानंतर माझी मावस बहीण आली होती तर तिच्या कडेवर बसलेल्या त्या गोष्टी सांगत असताना श्रीला सरप्राईज वाटायला लागलं की खरंच का म्हणून. आणि मग मी हो म्हटलंच त्याला विश्वास बसला. तसं तर आमच्या घरातलं सगळ्यात नटखट कॅरेक्टर जे आहे ते वहिनींचं आहे परंतु कॅमेरा सुरू केला की काय होतं काय माहिती नाही तर खूप वेगळ्या होऊन जातात. आणि ही गोष्ट म्हणजे आपण समजूच शकतो सगळे काही कॅमेरा फ्रेंडली नसतात पण एरवी इतकी धमाल मस्ती चाललेली असते. भैयाला सुद्धा त्या इतकं चिडवत असतात ना काही विचारायलाच नको. आई कधी कधी पोट धरून असते अगदी. आज तुम्ही पहिल्यांदा वहिनींचं हे रूप बघितलं असेल. एरवी ना म्हणजे शक्यतो कॅमेरा सुरू केला की त्या मस्ती थांबवतात आणि प्रत्येक घरामध्ये असं कोणी ना कोणी असतं बघा जे ना घरातलं वातावरण जे आहे ते खेळीमेळीचं करून ठेवतं आणि डिपेंड करतं आपल्यावरती की आपण जिथे जातोय तिथे आनंद स्प्रेड करायचा की
निराशा आणायची की मग उगीचच शांत बसायचं, हे ज्या त्या व्यक्तीच्या स्वभावावरती अवलंबून असतं. कुणी खूप जास्त नटखट असतं, तर कुणी सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलणार असतं. आणि त्याच ठिकाणी कुणी असंही असतं, त्यांना जास्त बोलायला आवडत नाही किंवा मग अगदी मोजकंच बोलतात. म्हणजे याचा अर्थ त्यांना ॲटिट्यूड असतो असंही नाही. पण आपला पहिला जो काही एक्सपिरियन्स असतो असं वाटतं की नाही, त्या व्यक्तीला खूपच ॲटिट्यूड आहे. म्हणजे काही जण लवकर सगळ्यामध्ये मिक्स नाही होत. सो असे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात आणि एका घरामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात आणि त्यामुळेच खरं त्या वेगळेपणामुळेच तितकं जास्त ते छान वाटतं. कारण की सगळे जर सेम स्वभावाचे असतील तर मग काय मजाच नाही, बरोबर? तसंच काहीचं आहे भाषेच्या बाबतीतसुद्धा. भाषासुद्धा सगळ्या आपल्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीने बोलल्या जातात. म्हणजे बोलीभाषा प्रत्येक ठिकाणची वेगळी आहे. त्यामुळेच ती तितकी भारी वाटत असावी कदाचित की प्रत्येक व्यक्ती ज्या लकबीने, ज्या वेगवेगळ्या लयीत बोलते ना, तर ते भारी वाटतं, आहे की नाही? सो तुमचं याविषयीचं मत काय मला नक्की सांगा. आणि तुमच्या घरात आमच्या वहिनींसारखं कोणी आहे का असं नटखट स्वभावाचं, ते नक्की मला ऐकायला आवडेल. आणि आमचा भैया मात्र एकदम असं जबाबदारी घेऊन वागणाऱ्या व्यक्तीपैकी एक आहे. सो असं काहीसं कॉम्बिनेशन आहे हे. आणि शक्य झालं असतं ना, तर मी ते रिअलमध्ये दोघं जेव्हा म्हणजे दंगा घालतात ना, ते वातावरण मला तुम्हाला दाखवायला खूप आवडलं असतं. पण बघू, जेव्हा वहिनी कॅमेरा फ्रेंडली होतील तेव्हा मी ते नक्की नक्की तुमच्यासोबत शेअर करेन त्यांच्या इच्छेनुसार. सो आता इथे मेहंदी काढून होत आली आहे आणि गप्पा गोष्टी करत करत कधी झाली ते पण लक्षात नाही आलं. जास्त काही भारी वगैरे नाही काढली. आणि त्यांचं पण असंच होतं की ताई काही ना काही काढा हातावरती माझ्या, कारण ना उद्या हात सुना नको लग्नामध्ये म्हणून. सो दिसती का शांभवी? दिसायले हे कालू वा शांभवीच्या बाबांचा कॉल आलाय. शांभवी त्यांच्याशी बोलतेय. चला, या नोटवर हा व्लॉग मी इथेच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.